साताऱ्यातील म्हसवड पोलीस स्टेशनचे तत्कालीन API अक्षय सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक बनावट आणि खोटा गुन्हा दाखल करून काही युवकांची म्हसवडच्या बाजारपेठेतून धिंड काढली। त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगासुद्धा होता। त्या अल्पवयीन मुलाचं नाव आणि चेहरासुद्धा माध्यमामध्ये API अक्षय सोनवणे यांनी जाहीर केला। याच्या विरोधात आम्ही सातारचे SP तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केलेली आहे, परंतु 2.5-3 महिन्यानंतरसुद्धा हे दोषी पोलिसांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल होत नाही, कोणतीही कारवाई होत नाही। याच्यासाठीच आम्ही आज कोल्हापूर रेंजचे IG सुनील फुलारी साहेब यांच्या ऑफिससमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता। तसं आम्ही निवेदन दिलेलं असतानासुद्धा आज आम्ही आंदोलन करण्यासाठी आलेलं असताना शाहूपुरी पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीनं आम्हाला धक्काबुक्की करून आम्हाला त्यांच्या पोलीस गाडीतून पोलीस स्टेशनला नेलं। तिथं आमच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहे, कारण तुम्ही बेकायदा आंदोलन करत आहात अशा पद्धतीची आम्हाला धमकी दिली। त्याच्यानंतर आम्हाला IG ऑफिसला PI संजय शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली, परंतु त्या चर्चेतून काहीही मार्ग निघाला नाही। त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी आम्हाला तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, या आंदोलनाची परवानगी आम्ही तुम्हाला नाकारत आहोत अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे। खरं तर सातारचे SP तुषार दोशी यांनी जो त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा जो बाजार मांडलेला आहे तो सगळा विधानसभेत गाजत असताना सातारच्या SPंचंच आणखी एक प्रकरण पुढं येऊ नये त्याच्यासाठी कोल्हापूर IG आणि कोल्हापूर पोलिसांनी आमच्यावरती दडपशाही केलेली आहे। त्यामुळं परंतु लोकशाहीमध्ये आम्ही आमचा आवाज कुणी दाबू शकत नाही। या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषी पोलिसांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। याच्यासाठी आम्ही आता महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक माननीय सदानंद दाते साहेब यांच्याकडे दाद मागणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।